केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवारी काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून हे विधेयक रद्द होईपर्यंत आंदोलन करतच राहणार असल्याचे सांगून मोदी सरकारचा यावेळी निषेध केला आहे। भाजपचे फळ पीक विमा निकष बदलवल्याच्या विरोधातील आंदोलन संपल्यानंतर काँग्रेसतर्फे काँग्रेस भवनापासून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली। यात जिल्हाभरातून काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक प्रकाश मुगदिया, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील, डीजी पाटील, प्रभाकर सोनवणे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुलोचना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवक महानगर अध्यक्ष हितेश पाटील, राजेश कोतवाल, ज्योत्स्ना विस्पुते आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅलीला मान्यवरांनी मार्गदर्शन केले। केंद्र सरकारने केलेल्या 3 कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी आहेत। या काळ्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे भवितव्य सावकाराच्या हातात जाणार आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होतील, साठेबाजांना वाव मिळेल, कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्याचा कायदा करण्यात आला आहे। या कायद्याच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। हे कायदे राज्यात लागू करू नका अशी आम्ही राज्य सरकारला विनंती करणार आहे, असं डॉक्टर पाटील यांनी सांगितले आहे। या संदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील व युवक महानगर अध्यक्ष हितेश पाटील यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे। जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव। सरकारने सप्टेंबर महिन्यामध्ये पार्लमेंटमध्ये 3 काळे कायदे आणलेत आणि या काळ्या कायद्यांना विरोध करण्यासाठी आमच्या राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारतभर महाराष्ट्रामध्ये आम्ही हे सगळं आंदोलन केलेलं आहे। आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर आम्ही ट्रॅक्टर रॅली काढली। शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी हा एक आमचा उपक्रम आहे। शेतकरी देशोधडी लागलेला आहे आणि या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी, मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ही आम्ही सातत्याने चालू ठेवणार आहोत। कामगार कायदा आणि काळे कायदे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष असा चालू राहणार आहे। या ठिकाणी आमचे प्रकाशजी मुखिया साहेब, उल्हासदादा, डीजी भाऊसाहेब, आमचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि हा आमचा कायदा विरोध जो आहे गावागावापर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे आणि तो पोहोचला आम्ही। दादा, आजचं आंदोलन तुमचं नेमकं काय झालंय, काय सांगाल? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर या काळ्या कृषी कायद्याच्या विरुद्ध संघर्ष करत आहे। पंजाबमध्ये पहिल्यांदा राहुलजी गांधी यांनी ट्रॅक्टरची रॅली काढली। लाखो शेतकरी, लाखो ट्रॅक्टर्स घेऊन या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बंद होण्याच्या कायद्याच्या विरुद्ध त्यांनी जनतेमध्ये जागरूकता आणली। आज आम्हाला आनंद आहे की जळगाव जिल्ह्यात आमचा काँग्रेस पक्ष नंबर 1 आहे। आमच्या काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने या काळ्या कायद्याच्या विरुद्ध प्रचंड जनमानसामध्ये जागृती निर्माण केली आहे आणि 5.5 लाख शेतकऱ्यांच्या सह्या या आम्ही राष्ट्रपतींकडे देणार आहोत आणि याकरता आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहोत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार हे प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरणाच्या मागे लागलाय। त्यांना रेल्वेचं खाजगीकरण करायचं आहे, त्यांना व्यापाऱ्यांचा जुना जो बेकायदेशीर धान्य जमा करायचा, त्याला आपण म्हणतो की होर्डिंगचा कायदा, तो त्यांना सुरू ठेवायचा आहे, जेणेकरून पुढच्या निवडणुकीमध्ये व्यापाऱ्यांकडून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत घेता येईल। पण या सगळ्या गोष्टीमध्ये जनता आता शांत बसणार नाही, शेतकरी शांत बसणार नाही। जिल्ह्यातली नंबर 1 ची काँग्रेस या विरुद्ध लढा देणार आहे आणि त्याकरता आमचं मागणं आहे की पहिल्यात महत्त्वाचं
कृषी उत्पन्न बाजार समित्या चालू राहिल्याच पाहिजे। दुसऱ्या महत्वाचं की साठेबाजांच्या करता जी परवानगी देण्यात आली आहे ती साठेबाजांची परवानगी बंद करण्यात यावी। तिसरं महत्वाचं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग की ज्यामध्ये शेतकऱ्याला लुबाडलं जाईल, शेतकऱ्यांवरती खोट्या केसेस केल्या जातील आणि त्यामधून त्याचं शेती ही त्याच्या हातात राहणार नाही। आणि चौथा कायदा कामगार विरोधी कायदा की ज्या कामगारांना कुठलीही नोटीस न देता त्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे त्या कायद्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू ठेवलंय। आपण बसणार नाही। या सरकार संदर्भात आपलं काय म्हणणं केंद्र आमच्या महाराष्ट्रातल्या सरकारला आम्ही विनंती करणार आहोत की या केंद्र सरकारच्या कायद्याला फेकून द्या आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला जो मिनिमम सपोर्ट प्राइस व्यापारी देणार नाही, जो हमी भाव देणार नाही त्याला जेलमध्ये टाका। अशा पद्धतीचा कायदा आमच्या महाराष्ट्र शासनाला आम्ही काढायला लावणार। आज आपण बघत आहे की केंद्र सरकार आणि स्वतः मोदी यांनी जे संयुक्त विद्यमानाने असं केलेलं आहे की जे यांचं बहुमत त्यांना मिळालेलं आहे त्या बहुमताचा गैरफायदा घेत त्यांनी हुकुमशाही पद्धतीने काही जे काळे कायदे आहेत ते लागू केले। त्यात शेतकरी जो कायदा आहे, शेतकरी विधेयक जे आहे तो एक खूप भयानक असा कायदा शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी जो आणलेला आहे। त्याच्यामध्ये आपण बघितलं की तीन काळे कायदे त्यात पास केले। त्या तिन्ही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आणि त्यांना रक्ताचे आसू रळवण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे। मला असं वाटतं की याच्या विरुद्ध प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये आपण याच्यात त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे, त्यांना हा विषय सांगितला पाहिजे कशा पद्धतीने चालू आहे काय आणि हे कशा केंद्र सरकार जी तुमची पिळवणूक करणार आहे, भविष्यात तुम्हाला याचा त्रास कसा होणार आहे, आणखी गरीब तुम्ही कसे होत जाणार आहे। त्याच्यामुळे शेतीप्रधान देशाला आपल्याला पूर्ण शेतीपासून दूर करण्याचं काम हे जे सरकार आहे हे करत आहे। मला असं वाटतं की याच्या जनजागृती आणण्यासाठी काँग्रेसनी आता आपण बघितलं असेल तर परवाच्या दिवशी कोल्हापूरमध्ये खूप मोठी रॅली 9000 ट्रॅक्टरची रॅली तिथे काढली होती आणि त्याच्यानंतर समोरचा त्यांचा भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण बघत आहेत की असे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन जे आहे ते आम्हाला करायचे सांगितलेले आहे। आज आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वरूपात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आणि पूर्ण शेतकऱ्यांमध्ये नंतर मजूर वर्गामध्ये आपण बघत आहोत की एक नवीन जे आक्रोश, एक जनक्रांती जी घडवून आणण्याचं काम आहे ते होत आहे आणि त्याच्यात काँग्रेस हा पूर्णतः काँग्रेस हे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे। येणाऱ्या काळात 2024 मध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे सगळे यांनी केलेले कायदे जे आहेत ते रद्द करण्याचं काम सुद्धा करणार आहोत। Hello guys, please like, comment and subscribe our channel.